नमस्कार, मी सरिता परदेशी आणि स्टार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे पर्यावरण आणि वृक्षारोपण। हे आपल्या ग्रहासाठी चांगले आहे। वृक्षारोपणामुळे कार्बन उत्सर्जन, ऑक्सिजन लेवल, तसेच हवामान बदल, मातीचा स्तर, जैवविविधता इत्यादींचा समतोल राखण्यासाठी उपयोग होतो। फक्त 5 जून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अनेक सामाजिक संस्था, राजकीय नेते, कॉर्पोरेटर्स हे वृक्षारोपण करतात। यांचा उत्साह हा पाहण्यालायक असतो, परंतु इतक्यावरच न थांबता आपण वृक्षारोपणासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत। झाडे लावल्याने पर्यावरणाचा ऱ्हास, हवामान बदल, जलप्रदूषण, वायू प्रदूषण तसेच ग्लोबल वॉर्मिंग हे प्रश्न सुटतील असा विचार करणे चुकीचे आहे। एसी सारख्या सामान्य स्रोताकडून कार्बन उत्सर्जनाचा विचार करा। एक एसी दिवसाला 8 तास चालतो, तो 1 टन वजनाचा असतो, तर वर्षाला 2 टनांपेक्षा जास्त कार्बन उत्सर्जन हा एसी करतो। तर मग ह्या एसीच्या कार्बन फूटप्रिंटचा समतोल राखण्यासाठी आपल्याला वर्षाला केवळ 2 तरी झाडे लावावी लागतील। उत्सर्जन कमी करण्यासाठी व्यक्ती आधुनिक युगात अधिक ऊर्जा आणि साहित्य वापरतात। ते केवळ झाडे लावूनच कार्बन उत्सर्जन कमी करणे हे शक्य नाही, त्यासाठी आपल्याला इतरही उपाययोजना कराव्या लागतील। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ झाडांवरच आपण अवलंबून राहू नये, तर इतर प्रयत्न देखील करावे। झाडे लावण्यासाठी प्रत्येकाकडे पुरेशी जागा उपलब्ध नाही, तसेच पुरेसा वेळही नाही। एक अधिक समजूतदार दृष्टिकोन हा असेल की उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला आहे। म्हणजे आपण पर्यावरणाचा ऱ्हास करणारे, अर्थातच कार्बन उत्सर्जन करणारी वस्तू, संसाधने यांच्या वापरावर बंदी घातली पाहिजे। अशाच रोमांचक माहितीसाठी पाहत रहा नाशिक स्टार न्यूज। भेटूयात पुढील भागात, तोपर्यंत नमस्कार।